गणेशाला नमस्कार असो, श्री सरस्वतीला नमस्कार असो, श्री गुरूंना नमस्कार असो, नवनाथ सिद्धांना नमस्कार असो. कृष्ण अवताराच्या वेळेची ही गोष्ट आहे. द्वापारयुग संपत आले होते. कलियुग सुरू व्हायचे होते. विष्णू अवतारात भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसले होते. यदुसभा भरली होती. सभेला उद्धव तसेच नवनारायण आले होते. त्यामध्ये कवी, हरी, अंतरिक्ष, प्रभुत्व, पिपलायन, आविहोत्र, द्रुमिळ, चमस, करभंजन अशी नवनारायणची नावे होती. हे नवनारायण आल्यानंतर श्रीकृष्णाने त्यांना नमस्कार केला व बसण्यासाठी आसनही दिले. श्रीकृष्णाने त्यांना आमंत्रण देऊन बोलावून घेतले होते. कुशलमंगल विचारून झाले. नंतर त्या नवऋषींनी श्रीकृष्णाला बोलवण्याचा हेतू विचारला. तेव्हा श्रीकृष्णाने आपण कलियुगात अवतार घेणार आहोत असे सांगितले व इतर नवनारायणांना नवनाथाच्या रूपाने बरोबर यायला सांगितले. त्यावेळी कोणी कोठे व कोणत्या वेळी अवतार घ्यावा याची विचारणा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला, कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे. हरी ऋषीने त्यांचा शिष्य गोरक्ष व्हावे. अंतरिक्षाने जालंधर व्हावे. प्रबोधवाने त्यांचा शिष्य कानिप व्हावे. पिपलायन याने चर्पडीनाथ व्हावे. आविहोत्र हा वटसिद्धी नागनाथ रूपाने रूप घेईल. द्रोमिळ हा भर्तरीनाथ आणि शेवटी नववा करभंजन हा गैनीनाथ होईल. श्रीकृष्ण पुढे म्हणाले, त्यानंतर मीही इतरांबरोबर ज्ञानदेव म्हणून अवतार घेईन व शंकर हे निवृत्ती, ब्रह्म हे सोपान, योगमाया ही मुक्ताबाई, उद्धव हाच नामदेव, कुब्जा ही जनाबाई, हनुमंत हाच रामदास, वाल्मिकी हे तुलसीदास, जामवंत हा नरहरी, शुकदेव हा कबीर, बलराम हा पुंडलिक असे कलियुगात सर्व अवतार घेऊन व नवा भक्तीचा संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू. सभा संपली. श्रीकृष्णाचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला. ते तिथून निघून मंद्राचलावर गेले. शुकमुनी तेथे ध्यानस्थ बसले होते. या ऋषींनी त्यांच्याजवळ निबडीत गुहेमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपल्या जन्माच्या वेळीची प्रतीक्षा करू लागले. कवी ध्यान करीत होते. यमुना नदीत ज्या मस्तीचे ब्रह्मतेज गेले होते ती त्यांना दिसली. त्या तेजात त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला. पुढे काय झाले? कैलासावर शंकर पार्वती बसलेले होते. पार्वती शंकरांना म्हणाली, तुम्ही ध्यान करता, साधना करता, ती मला सांगा, मला दीक्षा द्या. तेव्हा शंकर तिला म्हणाले, मी दीक्षा देईन, पण निवांत एकांत स्थळी. तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दाम्पत्य त्रैलोक्यवर हिंडले. त्यांनी यमुना तीर पसंत केला. मग तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला. बीजमंत्र सांगितला. मग तिला विचारले, प्रिये, मी सांगितलेले ते कळाले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळले असा उद्गार आला. शंकरांनी पाहिले, पाण्यात एक मोठी मस्ती होती. तिचा गर्भ कवी नारायणने व्यापला आहे. ते गर्भातील कवीला म्हणाले, कवी, तू ऐकलेस वा अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद ब्रह्माचा प्रत्यय आहे. तेव्हा शंकर म्हणाले, मत्स्येंद्रा, धन्य आहेस. आता तुला पुढे दत्ताकडून उपदेश देईन. मग पार्वतीसह शंकर निघून गेले. मस्तीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टाकला. तेथे बगळ्याचा एक थवा मासे खाण्यासाठी आला. त्याने ते अंडे दिसले. भक्ष्याच्या आशेने त्याने ते फोडले. तो आत मनुष्य बालक दिसले. ते मोठ्या मोठ्याने रडू लागले. बगळे भ्याले व पळून गेले. ते बालकाच्या अंड्याच्या फुटके कवचातून बाहेर पडून रडू लागले. तेवढ्यात तेथे कामिक नावाचा कोळी आला. त्याने ते रडणे ऐकले. तो जवळ गेला. तो फुटलेल्या अंड्यात एक मुलगा रडत असलेले पाहिले. त्याने वाचलेल्याने त्याला उचलून घेतले. त्याचे रडणे कसे थांबावे याचा विचार करीत तो त्याने क्षणभर उभा राहिला. तोच आकाशवाणी झाली, कामिका हा कविनारायण ऋषी आहे. हा सिद्ध जगाचा तारक आहे. याला वाढव व याचे नाव मच्छिंद्र ठेव. कोळ्याला फार आनंद झाला. मुलाला घेऊन तो धावत घरी गेला. त्याने आपल्या बायकोकडे शरद्धेकडे तो बालक दिला. सर्व हकीकत ऐकून तिलाही फार आनंद झाला. त्यांनी देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून प्रेमाने त्याचे संगोपन केले. आश्चर्य असे की त्याला पोटाशी धरताच शरद्धेला पाना फुटला. त्यांनी त्या मुलाचे नाव मच्छिंद्र ठेवले. 5 वर्षाचा होताच मच्छिंद्र बापाबरोबर नदी तीरावर जाऊ लागला. एक दिवस दोघे यमुनेकडे गेले. कामिकाने जाळे टाकून मासे पकडले व काठावर जाऊन मुलासमोर वाळूत टाकले. मुलाला मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला. तेव्हा मच्छिंद्राला पाण्याबाहेर तडफडणाऱ्या त्या माशाची प्राणांतिक स्थिती बघवेना. त्याने मासे पाण्यात सोडले. थोड्या वेळाने कामिक परत आला. मासे कमी झालेले पाहून त्याने विचारले, तर मुलगा म्हणाला, मी ते पुन्हा नदीत सोडले. कोळी संतापला. तो म्हणाला, पोरा मासे पाण्यात टाकले तर खाशील काय?
भीक मागायचे का? मुलगा गप्प. कोळ्याची पाठ फिरताच मच्छिंद्राने निर्विवाणी विचार केला. मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी. आता उभे राहायचे नाही असे ठरवून मच्छिंद्र उठला आणि उत्तरेकडे पळत सुटला. दमला की विश्रांती घेई व पुन्हा धावू लागे. असे करत करत तो बद्रिकावनाला गेला. तेथे आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरविले. तो तप करू लागला. पहिला अध्याय समाप्त. या अध्यायाची फलश्रुती अध्याय 1 संबाधा नाहीशी होईल.